मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। लढा सोलापूरच्या विकासासाठी या मोहिमेअंतर्गत सोलापूरच्या विविध सामाजिक राजकीय रखडलेली विकास कामं, स्मार्ट सिटीचं अर्धवट काम, परिवहन व्यवस्था, विमान सेवा, हद्दवाढ भागाच्या विकासांकडे दुर्लक्ष, औद्योगिक वसाहतीकडे झालेलं दुर्लक्ष, मंजूर झालेले मोठे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचे प्रकार, हक्काच्या उजनी धरणाच्या पाण्याची चोरी, वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, अवैध धंदे यासारख्या सोलापूरच्या विकासाला बाधा आणणाऱ्या गोष्टींबाबत संपूर्ण शहरात दिनांक 4 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत सायकल रॅली आणि सह्यांची मोहीम, कॉर्नर बैठक, लक्षवेधी आंदोलन करून प्रतिनिधींना याचा जाब विचारून 6 मार्च रोजी थेट महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी दिली। यावेळी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, जिल्हा समन्वयक संतोष राठोड, जिल्हा समन्वयक बाबासाहेब माने, मार्ग फाउंडेशनचे आसिफ यत्नाल, मागचे अमोल कांबळे, सुनील जाधव आदी जण उपस्थित होते। काही कामानिमित्त बिझनेस माझा पुण्याला सेटअप आहे। बिझनेस करत असताना आपल्या मनामध्ये नेहमी जागा माझी राहिली किंवा आपण समाजाचं काही मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाचे काही काम करता येईल का, तर त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये फोकसली आपण सोलापूर जिल्हा केला, कारण माझं होमटाऊन आहे आणि होमटाऊन असल्यामुळे आपण सोलापूर जिल्हा जास्त फोकस केला। गेल्या 5-6 वर्षामध्ये काम करत असताना बेसिक आपण लास्ट 6 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती सर्व हॉटेलला, त्यावेळेस मी काही माझ्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या। त्याच्यामध्ये आम्ही महत्त्वपूर्ण जिल्ह्याभर फिरत असताना सोलापूरच्या विकासासंदर्भात सोलापूरचा विकास कशा गोष्टीमुळे राहिलेला आहे या गोष्टी काय निदर्शनात आल्या। निदर्शनात आल्यानंतर मार्ग फाउंडेशनच्या टीममध्ये अंदाजे 1000पेक्षा जास्त कार्यकर्ते आता आहेत, पण तो जो आता सोलापूरच्या ज्या समस्या आहेत ते हजारो कार्यकर्त्यांकडून सुटण्यासारख्या नाही आहेत। ज्या सोलापूरच्या समस्या आहेत ते सोलापूरच्या समस्या हे सोलापूरकरांनीच एक लढा म्हणून उभा राहावा आणि त्याच्या काय काय समस्या आहेत जे आमच्या नजरात आलेल्या आहेत, जेणेकरून सोलापूरचा विकास होईल त्यासाठी आपण सोलापूरकरांचा लढा सोलापूरचा लढा एक आपण एक नवीन उपक्रम 63 दिवसाचा राबवतोय। त्याच्यामध्ये बेसिक्स माझ्या निदर्शनात आलेल्या काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणतेच मोठे उद्योग प्रतिनिधी आल्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात राहतात। म्हणजे पुण्यात मी राहत असल्यामुळे पुण्यामध्ये बरेचसे सोलापूरची पोरं मला तिथे भेटतात आणि मग त्यावेळेस पुण्यात तुमचे कोरोना विचारत असतो किंवा तुम्ही सोलापूर सोडून पुण्यात काय केलं, मग त्या ज्या समस्या माझ्यासमोर आल्या तो एक प्रश्न आहे ते तुम्हाला मी सांगितलं। दुसरा आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पांची पळवापळी, ते तुम्हाला माहितच आहे की तुम्ही स्वतःच त्या गोष्टीवर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आणि माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे, त्या एक गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे। टेक्स्टाईल उद्योगाच्या बाबतीत ते तुम्ही सापडलेलं होतं, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, मी पण त्या गोष्टी ते बोलायचं आहे। पारंपरिक असलेल्या सोलापुरातल्या काही उद्योग गेल्या 20 वर्षापासून स्टेप बाय स्टेप कसे बंद पडलेले आहेत, ठीक आहे। उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, काल कारखान्याच्या सामाजिक छोट्याशा कार्यकर्त्यांनी शासनाला ब्रिटिश धरून पाणी आणण्यासाठी आणि त्याचं श्रेय कोण घेतात हे तुम्हालाही माहिती आहे, तो एक प्रश्न आहे। गेल्या 28 वर्षापासून हद्दवाढ भागातील प्रश्न हे जे माझ्यासमोर आले आहेत, हद्दवाढ भागातील बरेचसे प्रश्न आहेत, ते डेव्हलपमेंट, शाळा असतील, रोड्स असतील, ते एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।